नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवली. इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न. संरक्षण साहित्य खरेदी धोरणाला मंजुरी. सूक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणार. कौशल्य विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आयोजित परिषदेला मुंबईत सुरुवात. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यात यंदा 5 लाख शेततळी तयार करण्याचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करण्याच्या शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ नवी मुंबईत बाजार बंद. बैलांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. राजमाता जिजाऊ यांना जन्मदिनानिमित्त राज्यभरात अभिवादन. आणि पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 310 धावांच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाचं अडखळतं उत्तर. रोहित शर्माचं धडाकेबाज शतक. आता सविस्तर वृत्त. एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या 4 दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी ही नोटीस काढण्यात आली आहे. तसंच या हल्ल्यात पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्यांना कोणी मदत केली याचाही एनआयएकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणाहून एक AK-47, एक मोबाईल फोन आणि एक दुर्बीण जप्त केली आहे. या प्रकरणी गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचा मित्र राजेश वर्मा आणि स्वयंपाकी मदन गोपाळ यांचीही आज पुन्हा एनआयएकडून चौकशी होणार आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारत आणि पाकिस्तान परराष्ट्र सचिवस्तरीय बैठक रद्द झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. 1.5 वर्षांनंतर केंद्र सरकारनं अखेर नव्या संरक्षण खरेदी धोरणाला मंजुरी दिली. या धोरणात मेक इन इंडियावर भर देण्यात येणार असून खासगी क्षेत्रातल्या भागीदारीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अधिसूचना जारी करण्यासाठी काही काळ विलंब लागण्याची शक्यता असून येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे धोरण लागू होणार आहे. संरक्षण खरेदी धोरणाच्या बैठकीत त्या धोरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. या धोरणाच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. स्वदेशी बनावटीच्या आणि उच्च गुणवत्तेच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा संरक्षण क्षेत्रातला सहभाग वाढवण्याला महत्त्व देण्यात येणार आहे. कौशल्य विकास उपक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं आज मुंबईत एका परिषदेचं आयोजन केलं आहे. कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी, शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, रस्ते वाहतूक तसंच नौवहन मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेत देशातल्या प्रमुख उद्योगपतींसोबत चर्चा करत आहेत. या परिषदेत सायरस मिस्त्री, आदी गोदरेज, सुनील मित्तल, अनिल अंबानी यांच्यासह देशातल्या अनेक उद्योग समूहांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. राज्यातली सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवून यंदाच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रात 5 लाख शेततळी तयार करण्याची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जालना इथं शेतकरी मेळाव्यात सांगितलं. मध्य प्रदेश सरकारनं राज्यात 3 लाख शेततळी तयार केल्यानंतर तिथल्या सिंचन क्षमतेत 5 लाखाहून 25 लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन शेती विकासाचा दर 24% गेला. मध्य प्रदेशच्या या उपक्रमाचा अभ्यास करून राज्यात 5 लाख शेततळी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. ही योजना फक्त नरेगा अंतर्गत राबवण्यात येणार नसून जो मागेल त्याला शेततळं देणार असल्याचंही ते म्हणाले. सिंचन क्षेत्राच्या विकासाबरोबर नवनवीन वाणांचा उपयोग करून शेती क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं. कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे,
पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करून शासन बाजार नियंत्रण मुक्त करत आहे। याच्या निषेधार्थ नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी आज बंद पाळला। मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घाऊक बाजार नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात आला, मात्र आता शासनाचा फळं, कांदा, बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रण मुक्त करण्याचा प्रयत्न आहे। यामुळे ठिकठिकाणी घाऊक बाजार निर्माण होऊन व्यापाऱ्यांसह माथाडी कामगार आणि शेतकरीही उद्ध्वस्त होतील अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली। आज यानिमित्त नवी मुंबईच्या घाऊक बाजारात सभेचं आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला। सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे। सातारा जिल्ह्यातल्या वाठार किरोली इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। जिल्हा आणि राज्य बँकेत भ्रष्टाचार सिद्ध झाला तर कोणत्याही शिक्षेसाठी तयार असल्याचं पवार म्हणाले। ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये या सगळ्या अर्थकारणाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे म्हणून हे सगळं केलं। काही जण चुकीचं चालवत असतील तर त्यांच्यावर घ्या ना ऍक्शन, त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही। जल्लीकटू अर्थात शंकरपटावरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली। केंद्र सरकारनं अलीकडेच एका अधिसूचनेद्वारे तामिळनाडूतल्या जल्लीकटू या बैलांच्या खेळावरची बंदी उठवली होती। केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध पेटासह काही बिगर सरकारी पशु कल्याण संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या। त्यावरच्या सुनावणीनंतर सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं केंद्राच्या निर्णयाला स्थगिती दिली। देशात युरियाचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी 7/12च्या उतार्यावर युरिया उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय खत आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी अमरावती इथं दिली। शेती व्यतिरिक्त उद्योगांमध्येही युरियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे हा काळा बाजार होतो। हा काळा बाजार रोखण्यासाठी युरियावरचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पर्यायही सरकारच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। देशातलं युरियाचं उत्पादन वाढवण्यासाठी मागच्या सरकारच्या काळात बंद पडलेले 6 कारखाने पुन्हा सुरू करण्यात येतील असंही अहिर म्हणाले। आध्यात्मिक मार्गाने जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज 153वी जयंती। स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो। या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। कोलकात्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांच्यावर आई-वडिलांकडून धार्मिक आणि बुद्धिवादी विचारांचे संस्कार झाले। रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर त्यांनी सारं लक्ष आध्यात्मिक साधनेवर केंद्रित केलं। 1886 मध्ये तरुण वयातच कुटुंबाचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला आणि भारतभर परिभ्रमण करत असताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन घडलं। पुढे त्यांना विवेकानंद ही पदवी बहाल करण्यात आली। 1893 साली शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण करताना त्यांनी माझ्या अमेरिकावासी बंधू भगिनींनो अशी साथ घातली आणि उपस्थितांच्या हृदयाला हात घातला। गीता, वेद आणि उपनिषदांमधील विचार त्यांनी सोप्या भाषेत मांडले। अध्यात्माच्या मार्गावर चालताना धर्माचा प्रसार करत त्यांनी युवा शक्तीमध्ये प्रेरणा जागवण्याचं काम केलं। अध्यात्मापासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, खेळ, संगीत अशा सर्वच विषयात रुची असणाऱ्या विवेकानंदांचे विचार आपल्या भारताला बलशाली बनवण्यासाठी युवा शक्तीला मार्गदर्शक असेच आहेत। स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त छत्तीसगडमधल्या रायपूर इथं आजपासून राष्ट्रीय युवक मेळाव्याला सुरुवात होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत। या मेळाव्यात विविध प्रकारच्या 18 स्पर्धा होणार असून देशभरातले 6000 तरुण यात भाग घेणार आहेत। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून
स्वामीजींना विनम्र अभिवादन केलं। कोलकातामध्येही यानिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। औरंगाबाद इथंही आज सोलार कुकिंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारनं औरंगाबाद शहराला सोलार सिटी म्हणून घोषित केल्यानंतर आयोजित केलेल्या या महोत्सवात 6000 विद्यार्थी सहभागी झाले। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। यावेळी विद्यार्थ्यांना फायदेशीर सोलार कुकर कसा वापरावा याचं प्रशिक्षण देण्यात आलं। कधीही न संपणाऱ्या अपारंपरिक सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असं मत यावेळी बागडे यांनी व्यक्त केलं। सिम्प्लिफाईड टेक्नॉलॉजी फॉर लाईफ आणि MIT यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आज 1 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही अशा 37 महाविद्यालयातल्या 2000 विद्यार्थ्यांना 5000 रुपये याप्रमाणे ही मदत देण्यात आली। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या निधीचं वाटप झालं। तसंच विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार झाला। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज वाशिम इथं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान समितीच्या वतीनं शहरातल्या विविध बाल रुग्णालयांमध्ये लहान मुलींची मोफत तपासणी करण्यात आली। स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक मुलींनी शिकावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। शहरातल्या सर्व बालरोग तज्ज्ञांनी या उपक्रमात सहभाग घेतला। आजच्या मुली उद्याचं भविष्य असल्यानं या मुली सुदृढ आणि सक्षम होण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। सर्व रेल्वे मार्गांना जोडणारं पनवेल हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक। सतत प्रवाशांची वर्दळ असलेल्या या रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या सुरू आहे। मुंबई आणि ठाण्याला जवळ असणारं आणि आता मोठ्या शहराच्या दिशेने वाटचाल करणारं पनवेल शहरामधलं हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक। हार्बर, पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल स्थानकावर थांबतात। यामुळे या स्थानकावर रात्रंदिवस प्रवाशांची वर्दळ असते आणि रोज येणारे 60,000हून अधिक प्रवासी। यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाची स्वच्छता राखणं मोठं आव्हान असलं तरी हे काम सध्या चांगल्या रीतीने सुरू असल्याचं दिसत आहे। रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यासाठी कंत्राटी तत्वावर कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर या रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या बाबतीत व्यवस्थापनाकडून कटाक्षाने लक्ष दिलं जात आहे। क्योंकि बॉम्बे की पब्लिक हमारी इतनी समझदार है, यदि हमने डस्टबिन जगह जगह प्रोवाइड किए हैं तो वो लोग भी जाके डस्टबिन में कचरा डालते हैं इधर उधर फेंकने की जगह। अब मजबूरी में यदि कुछ नहीं मिलेगा तो फिर आदमी कहीं भी ट्रैक पे या प्लेटफॉर्म पे कहीं भी कचरा फेंकता है। सो आज की डेट में हमारे पास भरपूर डस्टबिन है। कम से कम 90 डस्टबिन हमने सभी प्लेटफॉर्म पे और ये सबर्बन एरिया में प्लेटफॉर्म पे, मेनलाइन प्लेटफॉर्म पे सब जगह इनको लगा के रखा है और इसकी वजह से भी साफ सफाई में काफी फर्क है, काफी इम्प्रूवमेंट है। या स्थानकावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या असून जाहिरातींचे फलक लावून स्वच्छतेबद्दल जनजागृती केली जात आहे। विशेष म्हणजे रेल्वे स्थानक आणि परिसरात आधुनिक यंत्राद्वारे स्वच्छता केली जाते। स्वच्छ भारत अभियानामुळे प्रवाशांमध्येही याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे। आज उपनगरीय प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्यानंतर आमचा होम प्लॅटफॉर्म जो आहे, पुढचे जे 6 आणि 7 नंबरचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर इतकी चांगली स्वच्छता असते, जिनही स्वच्छ असतात। त्यामुळे या स्वच्छतेकडे बघून काही कागद किंवा कचरा जर टाकायचा प्रवाशाला इच्छा जरी झाली तरी त्याला क्षणभर लाज वाटते। हे मला वाटतं स्वच्छता अभियानाचं एक महत्त्वपूर्ण यश, सकारात्मक यश ज्याला आपण म्हणतो, हे सकारात्मक यश हे स्वच्छता अभियानाचं आहे। पनवेल रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना रेल्वे स्थानक परिसरातलं वातावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळतोय। या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातल्या कोकण रेल्वे मार्गावर माणगाव या रेल्वे स्थानकानं स्वच्छतेच्या दृष्टीनं काट टाकली आहे। दररोज हजारो प्रवासी प्रत्येक रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असतात।
त्यामुळे कचरा टाकणं हा आपला अधिकार आहे अशाच धाटणीनं अनेक रेल्वे स्थानकं कचऱ्याचे ढिगारे बनलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा चांगलाच परिणाम झालेला दिसून येतो। माणगाव रेल्वे स्थानकावर कामावर असलेलेच कर्मचारी दररोज स्वच्छतेकडे साकल्याने पाहत असल्यानं स्वच्छ जागेवर पुन्हा कचरा टाकण्याचं धारिष्ट कोणी प्रवासी इथे करताना दिसत नाही। आपण रत्नागिरी विभागातील प्रत्येक स्टेशन ही एका अधिकाऱ्याला नेमणूक केलेली आहे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी। त्यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळा, सामाजिक संस्था यांचाही आपण यामध्ये उपयोग करून घेतो। इथे विशेष थांबे असलेल्या जलद गाड्यातून उतरणारा प्रवासी देखील आपला प्लास्टिक कचरा आपल्या बरोबर नेताना दिसतो। हे इथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची एक पावतीच आहे। स्वच्छतेची प्रक्रिया निरंतर चालते। सकाळी 8 वाजल्यापासून आमचे जे कर्मचारी असतात ते साफसफाई म्हणजे जसं की ट्रॅक आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे प्रायोरिटी म्हणजे आपले टॉयलेट्स आहे, हे सगळे स्वच्छ करण्यासाठी हे करतात। प्रत्येकानं आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्यांचे ढिगारे निर्माण होणार नाहीत आणि हे चित्र माणगाव सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकात पाहायला मिळतं। हाच आदर्श आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसला तर संपूर्ण भारतात याचे चांगले पडसाद उमटतील यात शंका नाही। ज्येष्ठ प्रतिभावंत कविवर्य आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या साठे महाविद्यालयात काल श्रद्धांजली सभा झाली। या सभेला पाडगावकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाडगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरुण दाते, शौनक अभिषेकी, उपेंद्र भट, रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, अजित परब, सचिन खेडेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कविवर्य पाडगावकर यांना काव्यांजली अर्पण केली। हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज 418वी जयंती। जिजाऊंनी शिवरायांवर केलेले संस्कार आज 4 शतकांनंतरही उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरले आहेत। राजमाता जिजाबाई भोसले यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं 12 जानेवारी 1598ला लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला। पाळण्यात असल्यापासून कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे त्यांच्या कानावर पडत होते। त्यानंतर वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या। जिजाबाईंच्या अपत्यांपैकी थोरला मुलगा संभाजी हा पती शहाजी राजांजवळ वाढला, तर शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंनी सांभाळली। समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शासन करण्याचे धडे त्यांनी शिवाजी महाराजांना दिले। आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवछत्रपतींना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सोलापूर शहरात महापौर सुशीला अबुटे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर जिल्हा परिषदेत अध्यक्ष जयमालाताई गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झालं। पंढरपूर इथं संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा आणि आरपीआय या संघटनांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नगर परिषदेतर्फे विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीनं चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या। पुण्यातही जिजाऊंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लाल महाल इथल्या जिजाऊच्या पुतळ्यातल्या नागरिकांनी अभिवादन केलं। महापौर दत्तात्रय धनकवडे आणि विविध संघटनांनी जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। लातूरमध्येही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारतीय स्त्री शक्ती संघटनेसह विविध महिला संघटना आणि विवेकानंद संस्कार संस्था यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे इथल्या योग शिक्षिका डॉक्टर अंजली गांगल यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शेखर नवरे यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं। ते 60 वर्षांचे होते। काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते। काल उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। नवरे यांनी धाकटी सून, क्रांतिक्षेत्र, व्योमकेश बक्षी, ताकद, श्यामचे वडील, इरसाल कार्टी अशा मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटकं तसंच स्वप्नांच्या पलीकडले या गाजलेल्या मराठी मालिकेत काम केलं होतं। नवरे यांच्यावर दादर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले।
सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव इथल्या श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत काल बैलगाड्यांची शर्यत शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली। 2 वर्षांपूर्वी या शर्यतीवर शासनाने घातलेली बंदी काही शर्तींवर उठवली आणि बैलगाडी शौकीनांनी तातडीने तयारी करून काल या शर्यती सुरळीत झाल्या। शासनाने या शर्यतीवरची बंदी कायमची उठवली तर जातीवंत खिल्लार जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। क्रिकेट ऑस्ट्रेलियात पर्थ इथं चालू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 310 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली। सलामीवीर फिंच 8 डावांवर तर वॉर्नर केवळ 5 धावा करून तंबूत परतले। एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बरिंदर शरण यानं प्रभावी मारा करत या जोडीला बाद केलं। आज भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सलामीवीर रोहित शर्मा एका बाजूने फटकेबाजी करत असताना शिखर धवनला मात्र सूर गवसला नाही आणि तो 9 धावात करून तंबूत परतला। त्यानंतर आलेल्या विराट कोहलीचे रोहित शर्माबरोबर सूर जुळले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी 207 धावांची भक्कम भागीदारी केली। रोहित शर्माने 13 चौकार आणि 60 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची धडाकेबाज खेळी केली। त्यानं आज आपलं एकदिवसीय क्रिकेटमधलं 9वं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4थं शतक झळकावलं। विराट कोहलीनंही 9 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्यानं 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। फटकेबाजीच्या आवेशात त्याचं शतक मात्र हुकलं। कर्णधार धोनीनंही अखेरच्या सत्रात फटकेबाजी करताना 18 धावांवर बाद झाला तर रवींद्र जडेजानं नाबाद 10 धावा केल्या। भारतानं आपल्या निर्धारित 50 षटकात 3 बाद 309 धावा केल्या। ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरनं 2 तर हॅझलवूडनं 1 बळी मिळवला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं 15 षटकात 2 बाद 73 धावा केल्या होत्या। आता हवामान वृत्त। येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवली। इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न। संरक्षण साहित्य खरेदी धोरणाला मंजुरी। सूक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणार। कौशल्य विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आयोजित परिषदेला मुंबईत सुरुवात। सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यात यंदा 5 लाख शेततळी तयार करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करण्याच्या शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ नवी मुंबईत बाजार बंद। बैलांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राजमाता जिजाऊ यांना जन्मदिनानिमित्त राज्यभरात अभिवादन। आणि पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 310 धावांच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाचं अडखळतं उत्तर, रोहित शर्माचं धडाकेबाज शतक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।